नमस्कार मित्रांनो, आज आपण गप्पा मारणार आहोत आर्यनशी, स्टुडंट ऑफ श्री सांदीपनी अकॅडमी, ज्याचं 2024 या वर्षीच आगरतळा येथे NIT मध्ये सिलेक्शन झालंय. तर चला जरा गप्पा मारूयात. हॅलो आर्यन, हाऊ आर यू? हाय, आय एम फाईन. तुझी रँक काय होती? माझी रँक 3288 होती. ओके, खूप खूप अभिनंदन, तुझं NIT आगरतळा येथे सिलेक्शन झालंय. कसं वाटतंय? एकदम चांगलं वाटतंय. ओके, आता प्रिपरेशन सुरू झाले, जायची तयारी झाली आहे? हो, झाली आहे जवळपास. जेव्हा तू NITच्या परीक्षेची तयारी करायला घेतलीस तेव्हा तुझं शेड्यूल काय होतं, काय सांगशील? शेड्यूल क्लासेस 8 वाजेपासून सुरू व्हायची, 1 वाजेपर्यंत तिन्ही फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्सचे क्लासेस व्हायची. आणि त्यानंतर घरी गेल्यावर जेवण वगैरे करून मग अभ्यासाला बसायचो. अराऊंड 9 तासाचा व्हायचा. आणि त्यात मग ब्रेकडाऊन करून फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सला इक्वल टाईम द्यायचा प्रयत्न करायचो. पण मॅथ्सला जरा जास्त द्यावा लागायचा, कारण मॅथ्सला प्रॅक्टिस थोडी जास्त करावं लागते. म्हणजे तुझं युजली सकाळी अकॅडमीमध्ये जायचा वेळ आणि रात्रीचा वेळ अकॅडमीमध्ये होता आणि घरी येऊन दुपारी येऊन सेल्फ स्टडी. ओके, सेल्फ स्टडीवर पण तुझा भर होता? हां, मग सेल्फ स्टडी जास्त करायचा, असं म्हणजे या प्रिपरेशनमध्ये करायचा असतो. ओके ओके. तू नोट्स वगैरे मध्ये भर द्यायचा, स्वतःच्या नोट्स पण मग तू बनवत असशील जर तू सेल्फ स्टडी करायचं असतं? हो, अकॅडमीमध्ये ज्या नोट्स काढलेल्या आहेत त्यातून शॉर्ट काही नोट्स काढणं, ज्या रिवाइज करण्यासाठी सोप्या होतील अशा काढायचो. आणि मग नोट्सद्वारे रिव्हिजन तुझी सोपी व्हायची? नोट्सद्वारे रिव्हिजन तू कसं करायचंस? रिव्हिजन वीकली आणि डेली पण करायचो. म्हणजे जे टॉपिक्स होऊन गेले त्यांची डेली रिव्हिजन आणि चॅप्टर्सची वीकली. समजा पहिले नोट्स वाचायचो त्या चॅप्टरचे, त्यानंतर प्रॅक्टिस, आणि मग चॅप्टर थोडा कव्हर होऊन जायचा, मग जास्त प्रॅक्टिस करायचो. ओके, तरी तू दिवसाला किती तास द्यायचास? म्हणजे कोणत्या सब्जेक्टला तू असं काही? तसे 3-3 तास द्यायचो मी. पहिले ज्या दिवशी झाले त्या दिवशीची रिव्हिजन, त्यानंतर त्याच्यावरतीच थोडी प्रॅक्टिस करायचो, आणि मग जे प्रिव्हियसली झाले त्याच्यावरती प्रॅक्टिस करायचो. ओके, आता तू श्री सांदीपनी अकॅडमीमध्ये होतास, तर इथला तुझा एक्सपिरियन्स सांग की तुझे काही आवडते सर होते का, किंवा कोणता सब्जेक्ट, किंवा मग डाऊट सॉल्विंग म्हणा. तर हे जे सगळे टप्पे होते जे आपल्याला अकॅडमीमधून याच्यावर तुझ्या शिक्षणामध्ये भर दिला गेला, तर त्याबद्दल तू काय सांगशील? मी तर 8वी पासून होतो, फाउंडेशन पासून. फाउंडेशन चांगलं होतं, त्यामुळं 11-12ला जास्त अडचण नाही आली. आणि फेवरेट सर्स म्हणायचं तर सगळे टीचर्स चांगले होते तसे. बट राहुल सर 11-12मध्ये मॅथ्स घ्यायचे, ते जरा मॅथ्स जास्त आवडायचं, मग ते सर पण जरा जास्त आवडायचे. तर क्लासमध्ये 11-12ला रोज म्हणजे जे आपल्याला डाऊट्स येतात, एखादा टॉपिक समजला नाही किंवा क्वेश्चन सॉल्व्ह होत नाहीत, त्याबद्दल डाऊट्स सेशन व्हायचे. मग त्यात आपण विचारून समजून घेऊ शकतो. आणि टेलिग्रामला ग्रुप पण होता ज्यावरती आपण पोस्ट करून मग सर डाऊटचे आन्सर्स वगैरे द्यायचे. आणि प्रॅक्टिससाठी मग रोज डेली प्रॉब्लेम्स असायचे, ते रोज सॉल्व्ह करून मग तर टीचर्स वगैरे असायचे, त्यांच्या केबिनमध्ये मग जाऊन डाऊट्स वगैरे विचारणं किंवा थोडं इंटरॅक्शन वगैरे व्हायचं. तर जसं की तू अकॅडमीमध्ये फाउंडेशन पासून होता, तर तिथून तुझा बेस पक्का झाला. हो, तर त्या फाउंडेशनबद्दल तू आम्हाला काय सांगशील? फाउंडेशन आम्ही जेव्हा कोविड आलेला होता त्यावेळेस, फाउंडेशनच्या वेळेस मग सगळे क्लासेस ऑनलाईन वगैरे व्हायचे. मग रोज क्लासेस व्हायचे, डेली वीकली टेस्ट व्हायच्या. मग आणि फाउंडेशन म्हणजे बेस कव्हर करून घ्यायचे, जे 11-12साठी जर्नीसाठी रिक्वायर्ड आहे त्याचा बेस कव्हर करून घ्यायचे. आता तू NIT मध्ये चाललास, पण आता जे अजून पण विद्यार्थी आहेत जे NITची एक्झाम देऊ इच्छित आहेत, तर त्यांच्यासाठी तू म्हटलं की जसं सेल्फ स्टडीवर तू स्वतः फोकस करायचं, तर तुझ्या काही टिप्स किंवा ट्रिक्स आम्हाला सांग ना. टिप्समध्ये मॅथ्सची सॉल्विंग जरा जास्त करावी, त्यामुळे मॅथ्समध्ये स्कोअर वाढतो. मॅथ्समध्ये कमी स्कोअरमध्ये पण जास्त पर्सेंटाईल येते, त्यामुळे त्याची प्रॅक्टिस जरा जास्त करावी. केमिस्ट्रीमध्ये इझी स्कोरिंग सब्जेक्ट आहे, मग रीड करून पण इनऑर्गॅनिक तुम्ही करू शकता, आणि ऑर्गॅनिकला थोडं प्रॅक्टिस आणि फिजिकलला पण थोडी प्रॅक्टिस करून होऊन जाईल. आणि राहिलं फिजिक्सचं, तर फिजिक्सचं पण थिअरीमधून फॉर्म्युलेज वाचून आणि प्रॅक्टिस करून तुम्ही जास्त स्कोर करू शकता. म्हणजे बेसिकली तू प्रॅक्टिस करण्यावर भर देतो? हो. ओके, येणारे जे मुलं आहेत जे NIT मध्ये येऊ इच्छितात, ज्यांना NIT द्यायची आहे, तर त्यांच्यासाठी तू एक काय सल्ला देशील? सल्ला असं वेगळं काही नाही. ज्यांनी सध्या प्रिपरेशन चालू केली आहे त्यांनी सुरुवातीपासूनच स्टडी आवर्स थोडे एक मिनिमम नंबर ठेवून त्याला वाढवत जाण्याचा प्रयत्न करावा. आणि ज्यांची सध्या आहे 12thमध्ये त्यांनी प्रॅक्टिसवरती जास्त भर देऊन आणि 11ची रिव्हिजन जास्त करावी.
ओके, रिव्हिजन पण तेवढीच हो, महत्त्वाची आहे. रिव्हिजन पण तेवढीच महत्त्वाची. थँक्यू सो मच आर्यन. तुझ्याकडून आज खूप काही टिप्स भेटल्या की तू आणि NIT बद्दल किंवा आधीचं फाउंडेशन किती बेसिस आहे, म्हणजे बेस आपला क्लिअर असला तर पुढे पण आपल्याला फायदा होतो. खूप काही तुझ्याकडून आज ऐकायला भेटलं. सो थँक्यू सो मच फॉर टुडे थँक्यू. आणि ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर.